सोलापूर शहरातील शासकीय रुग्णालयातील बी ब्लॉकमधील NICU वॉर्डातील खोलीत एका डॉक्टराने कात्रीने स्वतःच्या हातावर वार करून स्वतःला जखमी केलाय। हा प्रकार शनिवारी सकाळी सुमारे 8 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आलाय। स्वप्नील गोविंद आटघड, वय वर्ष 25, राहणार अहिल्यानगर, सध्या राहणार रेसिडेंट क्वार्टर, सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर असे जखमी झालेल्या डॉक्टरचे नाव आहे। स्वप्नील यांनी प्रथम डाव्या हातावर सुई टोचून घेतली, त्यानंतर कात्रीने वार केला। या प्रकारात ते जखमी झाले असून त्यांना डॉक्टर मयूर यादव यांनी तत्काळ OPD मध्ये उपचारासाठी दाखल केले। या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत करण्यात आली आहे। डॉक्टर स्वप्नील हे मागील 2 महिन्यापासून शासकीय रुग्णालयात निवासी डॉक्टर म्हणून कार्यरत आहेत। ते सिव्हिल मधील बाल विभागात रुजू झाले आहेत। शनिवारी सकाळी 8च्या सुमारास ते ब्लॉक मधील ICU वॉर्डातील खोलीत असताना त्यांनी हा प्रकार केलाय। सिव्हिल मधील निवासी डॉक्टरांना 24 तासांपैकी 20 ते 21 तास काम करावे लागत आहे, त्यामुळे त्यांना पुरेशी झोप मिळत नाहीये। या कारणामुळे मानसिक तणावही वाढत आहे। त्यातच साप्ताहिक सुट्टी न मिळणे आणि सततच्या कामामुळे होणारी चिडचिड यामुळेच स्वप्नील यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा सिव्हिल मधील निवासी डॉक्टरांमध्ये सुरू होती। त्याचा अधिक तपास पोलीस करीत आहेत।